सर्वांना सविनय प्रणाम. मी साहित्यिक आणि पॉलिटिकल मायक्रो प्लॅनर प्रकाश काशिळकर या व्हिडिओच्या माध्यमातून एक आत्ता नवीन अपडेट आलेली आहे. हायकोर्टाने नगर परिषदेच्या अनुषंगानं जो निर्णय दिलेला आहे की मतमोजणी आता 21 तारखेला होणार आहे. खरं तर मी निवडणूक आयोग आणि संबंधित असणारे सर्व कर्मचारी अधिकारी यांना विनंती करतोय की नक्की ह्या राज्यामध्ये चाललेलं काय आहे. निवडणुकीची प्रक्रिया एवढा सावळा गोंधळ का? एकतर शिक्षणाचं तुम्ही वाटोळं केलेलं आहे आणि आता इलेक्शनच्या संदर्भात जर तो पारदर्शकपणा नसेल, इलेक्शनच्या अगोदर जो नियम असतो ते नियमावली लागू का केल्या नाहीत? प्रत्येक वेळेला तुम्हाला वाटेल असं जर तुम्ही निर्णय घेत असाल तर त्याचा प्रचंड दुष्परिणाम उमेदवारावर होणार आहे, कार्यकर्त्यावर होणार आहे. आज 21 तारखेपर्यंत थांबायचं म्हटल्यानंतर नक्की किती उमेदवार तोपर्यंत जिवंत राहतील ह्याची गॅरंटी नाही. स्थगिती काय होते, मतमोजणीची प्रक्रिया लांबते. ज्या दिवशी शेवटची तारीख असते अर्ज माघारी घेण्याची त्याच वेळेला खरं तर चिन्ह वाटप होतं, तरी देखील 3-3 दिवस लेट. म्हणजे तुम्हाला वाटेल असं जर तुम्ही ही निवडणूक प्रक्रिया राबवत असेल तर लोकांचा निवडणूक ह्या प्रक्रियेमधनं विश्वास उडेल. ती विश्वासार्हता राज्य सरकारने घालवलेली आहे. त्यामुळं माझी प्रामाणिक विनंती आहे की जे काय असेल ते एकदाच क्लिअरिटी करा, एकदाच जे काही नियमावली आहे ते निश्चित करा, एकदाच जे काय आहे ते तुम्ही संबंधित तुमच्या सर्व अंतर्गत असणारे कर्मचारी, अंतर्गत असणारे सर्व अधिकारी, सर्वच जे नियमावले आहेत ते स्पष्ट करा, जेणेकरून उमेदवारांना, पक्षांना, अपक्षांना, कार्यकर्त्यांना त्याचा त्रास होणार नाही. दर 24 तासानं तुम्ही तुमचा निर्णय बदलत असाल तर खरोखर ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण होईल. जो गोंधळ नगर परिषदेमध्ये झालेला आहे, नगरपालिकेमध्ये झालेला आहे, तो गोंधळ येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायतमध्ये होऊ नये ही माझी माफक अपेक्षा आहे. जे काही निश्चित असेल, जे काही कागदं लागतात, जे काही तांत्रिक बाबी आहेत ती, ज्या काही सर्व नियमावली आहेत ती, क्रायटेरिया आहेत ते एकदा निश्चित करा आणि त्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तसा फतवा काढून, तसं जाहीर करून, तसं प्रसिद्धी करून कार्यकर्त्यामध्ये उमेदवाराचा संभ्रम दूर करावा. मी खरंच या निवडणूक आयोगाने जो सावळा गोंधळ घातलेला आहे त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. आणि 21 तारखेला जे मतमोजणी होणार आहे त्या संदर्भात देखील मला आता काही बोलता येणार नाही, कारण जवळपास आता 18 दिवस त्या EVMचं संरक्षण करावं लागणार आहे. ह्या 18 दिवसामध्ये नक्की काय होईल काय नाही हे मी सांगणं उचित नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण होईल, कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होईल आणि नक्कीच ही जी काही विश्वासार्हता होती अनेक वर्षानंतर ती विश्वासार्हता राज्य सरकारने आणि संबंधित निवडणूक आयोगाने घालवलेले आहे असं माझं स्पष्ट मत आहे. यावर लवकरात लवकर निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा आणि उमेदवारांना न्याय द्यावा. इथून पुढे ह्या अशा घटना घडणार नाहीत, अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्या. धन्यवाद.